सो गाईज गुड इव्हनिंग सर्वांना. तुम्ही बघू शकता बाबूला इथे मी बसलेला, इथून चढून इथे गेला. सो आता मी रेडी झाले, मी चालले सामान आणायला. उद्या वटपौर्णिमा आहे त्यामुळं फळं वगैरे थोडाफार सामान आणायला लागेल ना, तो सामान आणायला चालले. बाबूला घ्यायला सध्या कोण नाही. आता बाबा वाटतं गेलं तिकडे, आमच्या तिथं गेट आहे ना त्या गेटात गेलं. तर बाबा आल्यावर बाबाच्या जवळ देऊन जाऊ याला, कारण की योगिता ताई सगळी लग्नाला गेल्यात, नाही तर त्यांच्या जवळच देऊन जाते मी. सो त्यावेळी नाही घरात म्हणून. बघू शकते कसं असतं. छनी छनी जाम उजेड येतो जाम. ए छनी हाय कर गाईजला बेटा, हाय कर. सो गाईज काल आम्ही गेलतो एकविरेला, तुम्ही बघितलं असं जाम थकलो, खूप पाय वगैरे दुखत होते म्हणून सकाळपासून शूटच केला नाही. जाम कंटाळा पण आलता, काम आवरायला पण टाईम झाला. लादी आणि कपडे तर दुपारी धुतले मी. तर आता वाजलेत 4:45. तर आम्ही पटकन जाऊन येतो, कारण तोपर्यंत बाबू राहणार नाही, तर नंतर राहणार नाही, तो रडर. बघू शकतो इथे मस्त येते ना. मस्ती करतो तो, उभी व्हिडिओ करतो. आतमध्ये गेल्यावर दाखवते तुम्हाला. लोकेशन बघू शकता. संध्याकाळच्या टायमाला आला ना तो कोणी सहज अर्धा एक तास बसला ना तरी कंटाळा नाही येणार, नाही का? भारी आहे ना. नाशिक इथे एक नंबर आहे. आज सोमवार, मन खुश झालं बघून.
थँक्यू आणल्याबद्दल. भारी वाटलं, जाम भारी वाटलं. आता एक दिवशी दीदीला ना बाबूला घेऊन येऊ, जामच भारी वाटला. तर तुम्हाला पण कधी यायचं असला ना तर येऊ शकतं वाडेघरला. भारी आहे, जाम भारी. मला तर जाम आवडली. सेम जशी उज्जैनला असते ना महाकालची शिवलिंग, सेम तशीच. तर चला आता आपण जाऊया ना, मग भेटूया. गाई गजरे घेतले 100ला 4 फक्त. आले खूप वर्ष. काही तुम्ही गर्दी बघू शकता. काय शूट करू इथे मी. तो गाई आता शॉपिंग वगैरे झालेली आहे माझी. आणि आता आम्ही आलो आईस्क्रीम खायला. म्हणजे मी आईस्क्रीम घेतले आणि यावी जामून सोडा. तर दीदीला पार्सल फालुदा घेतले. तर मॅडम आमची लगेच रागावते. जरा खाऊन घेते ना, मी भेटले तुम्हाला. सो हे गाई तुम्ही बघू शकता. मी कल्याणवरून कधी चालते येऊन मला 1-1.5 घंटा जास्ती झाला असेल. मी ब्लॉग नाही शूट केला कारण की कंटाळा आलता ना. सोनी बघा नुसता रडतो. त्याला डॅडीने त्याच्या खाली नेलता तरी काही तो आला नाही. आता बघ असं असतं. दीदी आपली बसले ब्लँकेट घेऊन. ब्लँकेट माता ब्लँकेट घेऊन बसले तिथे ती. चला गाईज आता खिचडी भातच बनवते. आजचा जेवण सिंपल. चावला. दीदीला माझ्या येताना आम्ही आणले फालुदा आणि आईस्क्रीम. नफीसामध्ये गेलतो ना आम्ही. हा मिळले असतील, त्याच्यात बबल्स असतील. तिला माहित आहे नाही. चॅप्टर आहे दीदी आमची बाकी. बाबू सांगते मला बाबा ऐकर खायला नाही. तू खाते आईस्क्रीम? खाते का आईस्क्रीम? नाही सांगता. ए छोनी तू आईस्क्रीम खात? चाकून जाय. आकर खायचं कर. कसं करतं दीदी? कसं करतं? कसं करतं? न चॉकलेट होतं. काय आहे पाऊच मध्ये? हा चालेल. चला काय तुम्हाला नंतर भेटते.